सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड। शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मिळालं बळ। कृषी यांत्रिकीकरण योजना, शेतीत आधुनिकतेची जोड, कष्टाला तंत्रज्ञानाची साथ। शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासनाची प्रभावी योजना कृषी यांत्रिकीकरण योजना। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देणं आणि दर्जेदार कृषी अवजारे अनुदानावर उपलब्ध करून देणं। ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोपवाटिका यंत्र, फवारणी यंत्र आणि विविध आधुनिक अवजारे खरेदीसाठी आता शासन देत आहे आर्थिक हातभार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेअंतर्गत तब्बल 8,000 लाभार्थ्यांना मिळाले आहेत 17 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य। अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। शासनाच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळाले नवे बळ, नवा विश्वास। सिंधुदुर्ग जिल्हा होत आहे अधिक आत्मनिर्भर, सक्षम व समृद्ध। प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग। यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार आणि व्यापारी सुद्धा पीक कमी आल्याने हवालदिल झाले आहे। वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे येथून मोठ्या प्रमाणात आंबा फळ मुंबई, पुण्यातील बाजारपेठेत जाते। यावर्षी आंबा उत्पादन केवळ 10% झाले, तर यावेळी केवळ 5% आंबा फळ बाजारात गेले आहे। अतिउष्णतेमुळे आंबा उत्पादन कमी झाले असून यामुळे आर्थिक संकट बागायतदार वर्गावर कोसळले आहे। यामुळे सरकारने बागायतदारांना योग्य मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे। मी भोगवे गावातील एक आंबा बागायतदार महेश सामंत, वेंगुर्ले तालुका। यावर्षीच्या तुलनेत जर आपण विचार केला असेल तर पहिल्यांदा सुरुवातीला चांगला मोहर वाटत होता, पण त्यानंतरचे ढगाळ वातावरण आणि जो हवामानातला बदल आहे, थंडीचा किंवा पाऊस लांबणीवर, ह्या एक 2-4 कारणामुळे एकदम पूर्णपणे 10% सुद्धा उत्पन्न आपल्याकडे राहिल्याने मोहर पूर्ण गळून गेला। आजची वस्तुस्थिती अशी आहे, उष्णता तर वाढलेली आहे। दरवर्षी आपल्या ज्या तुलनेत आपल्याकडनं माल वेंगुर्ला तालुक्यातनं जायचा किंवा माझा वैयक्तिक माल मुंबई, पुणा या ठिकाणी जायचा, ह्या तुलनेत 5% सुद्धा माल जात नाही आणि तो वाचवण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करतोय, परंतु त्याला यश येत नाही आणि आर्थिक संकटात शेतकरी सापडलेला मी स्वतः तर आहे। यापूर्वी अशी परिस्थिती कधीही नव्हती। एवढं मोठं आर्थिक संकट कोकणातल्या या आंबा बागायतदारांसमोर उभं राहिलेलं आहे। त्या निसर्गाने साथ दिली नाही, तर शासनाला आम्ही या दृष्टीने विचार करून शासनाला सांगतोय की गांभीर्याने या गोष्टीचा विचार करून कुठेतरी आम्हाला मदतीचा हात देऊन कुठेतरी स्थिर स्थावरता येण्यासाठी, शेतकरी एक पुढच्या ह्याच्यासाठी वाटचाल करण्यासाठी कुठेतरी स्थैर्य द्यावे, अशा प्रकारचं या माध्यमातून शासनाला आमचं आव्हान आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।